बातमी आहे संपूर्ण राज्यासह देशभरात चर्चेत असलेला कुणाल कामरा याच्या संदर्भातली। अखेर अटकपूर्व जामिनासाठी कुणाल कामरा मद्रास हायकोर्टामध्ये पोहोचला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। आंतरराज्य अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कामरानं मद्रास कोर्टामध्ये याचिका दाखल केली। त्यामुळे आता मद्रास हायकोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर कुणाल कामरा याला मुंबईमध्ये बोलवण्यात आलं असल्यानं त्यानं थेट आता कोर्टात जाणं पसंत केलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बातमी आहे संपूर्ण राज्यासह देशभरात चर्चेत असलेला कुणाल कामरा याच्या संदर्भातली। अखेर अटकपूर्व जामिनासाठी कुणाल कामरा मद्रास हायकोर्टामध्ये पोहोचला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। आंतरराज्य अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कामरानं मद्रास कोर्टामध्ये याचिका दाखल केली। त्यामुळे आता मद्रास हायकोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर कुणाल कामरा याला मुंबईमध्ये बोलवण्यात आलं असल्यानं त्यानं थेट आता कोर्टात जाणं पसंत केलंय।